महाराष्ट्र मित्रांनो, मी ज्ञानेश्वर सांगळे, तिरंगा गोट फार्मचा ओनर. व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे ही जर्सी गाय चारायला घेऊन आलतो इकडं रस्त्याच्या कडेला. तर बरेच आपले मित्रमंडळीने विचारलं की या गाईच्या दुधाचं तुम्ही काय करता, बा डेअरीला घालता का, काय करता काय या दुधाचं. तर मी म्हणलं करडांना दूध प्यायसाठी गाय आणली. ते म्हणतात करडांना दूध प्यायला दूध प्यायसाठी गाय आणली, मग तुमच्या शेळ्याला दूध येत नाही का. तर विषय असा आहे की आपल्या शेळ्याला दूध पण येतं भरपूर, पण काय होतं शेळ्याची लागवड लवकर होती. आणि मग करडांच्या दुधासाठी जर शेळ्याची लागवड लवकर नाही केली, आपण म्हणतो की बाबा आताशिक 2 महिने झालेत, आताशिक 3 महिने झालेत, बाबा पिल्लं मोठे होऊन द्या, त्यांच्यासाठी दूध लागन. मग आपलं इकडं दिवस वाढत चालत शेळीच्या पुढच्या व्यताची. आणि जर एक गाय एका फार्मवर जर असली, एक अंदाजे एक 10 शेळ्याच्या मागे एक गाय पाहिजे. एक गाय जर असेल तर त्याचा फायदा असा होतो की माझा अंदाज आहे की माझा अंदाज असा आहे की एक अंदाज पहिले 15 दिवस ते 20 दिवस शेळीला भरपूर दूध असतं, पण तेवढं दूध पचायची त्या करडात ताकदच नसती. मग त्यांना एक अंदाज तेवढं त्याच्यातलं एक निम्मच दूध लागतं. आणि पुढचे दिवस जर महिन्यात झालं, 1 महिना 1.5 महिना, तर ह्या कालावधीत शेळीचं दूध कमी होतं आणि करडांची भूक वाढती. मग त्यावेळेला त्या शेळीचे दूध पाजून एक्स्ट्रा एक अंदाज की अर्धा लिटर म्हणा किंवा पावशेर म्हणा, याच्या आसपास एका पिल्लाला दूध पाजायचं एका टायमाचं पावशेर किंवा अर्धा लिटर. आणि मग काय होतं त्या पिल्लाची ग्रोथ बी होती. आणि त्याचा फायदा असा होतो की पिल्लं लवकर चारा खायला लागत नाहीत. लवकर जर पिल्लांनी चारा खाल्ला तर त्या पिल्लाचे पोटं सुटते, जंत होते, तसे डेळगी पिल्लं होते, लवकर विक्रीला येत नाही. असे कसले तरी पिल्लं होते, केस मोठाले होणं, म्हणजे असे पिकं बी कारणं जाणवते. त्याच्यामध्ये काय होतं, एक गाय सांभाळायचं म्हणजे आता माझ्या अंदाजानुसार आता ही गाय मी आणलेली आता जवळजवळ याला 4 महिने झालं आणलेली. आता ही गाय आणायचं माझं कारण असं होतं, आपण आपल्या शेडवर एक तेजस नावाचा आपण एक ब्रीडर आणला होता, 2.5 महिन्याचं पिल्लू. ते काय चारा बी खात नव्हतं आणि खुराक पण खात नव्हतं. एका जोडीदाराने आपल्याला सल्ला दिला की गाय घेऊन या. गेलो आणि गायच घेऊन आलो. पण त्याचा फायदा असा झाला की आपला जे ते तुम्हाला मी बोकडाचं बोललो, तेव्हा आपला तेजस बोकड जवळजवळ 7 महिन्यात 60 किलो वजन केलं त्यांनी. आणि हाईट 39च्या आसपास केली, 40 बी भरू शकते, पण 39 पकडून चाला. त्याच्याबरोबर आपल्या 5 घरच्या फिमेल चांगल्या तयार झाल्या. आणि त्याच्याबरोबर आपले एक मित्र येतं, त्या मित्राने आपल्याला एक 4 दिवसाचं एक पिल्लू दिलं होतं, म्हणजे आपलं गाईचं वासरू, आपल्या जर्सी गाईचं वासरू 4 दिवसाचं पिल्लू दिलं होतं. ते पिल्लू बी 5 फिमेल, 1 मेल आणि ती एक कालवड, असे आपण एक 6 जनावरं तयार केली एका गाईच्या जीवावर. आता राहिला प्रश्न गाईचा खर्चाचा, तर माझा एक अंदाज 10-12 हजाराच्या आसपास गाईचा खुराकाचा खर्च होतो. आता आपण काय लई खुराक नाही चालणार, आपल्या डेअरीला दूध नाही घालायचं. आणि चाऱ्याचं पकडून चालत एका अंदाज जर सांगायचं झालं तर 30 हजाराच्या आसपास गाईचा खर्च होतो ते एका व्यताचा. पण त्याचा फायदा असा होतो की मग सांगायचा अर्थ म्हणजे जर एक पिल्ला मागा, मी म्हणतो आता बिट्टल आम्ही करतो बिट्टल जातीवर काम. बिट्टलचं पिल्लू कमीत कमी 5 ते 6 हजार हे नॉर्मल आहे, पण 10 हजाराने एक पिल्लू वाढून जाऊ शकतं. उदाहरणार्थ 15 हजाराचं 17 हजाराचं पिल्लू विकतं आहे, ते 25-26 म्हणतो नका विकून द्या, ते पिल्लू म्हणतो 5-5 हजारच जास्त विकून द्या, 5-5 हजार रुपये देऊन, तरी फायद्याचं होतं. तर गाय आणायचा हा फायदा आहे, यासाठी व्हिडिओ केला होता. धन्यवाद.